मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नमो ग्रँड सेंट्रल पार्क। तिकीट आहे पर पर्सन 30 रुपीज। जास्त जण बघून पण सबस्क्राईब करत नाही, तर पहिला सबस्क्राईब करा। मित्रांनो, हे आपण पाहतोय ते म्हणजे हे फॉरेस्ट शेड, आणि ह्या ठिकाणी मित्रांनो मोठी मोठी झाडे आहेत आणि त्या झाडांच्या सावलीमध्ये हे फॉरेस्ट शेड आहे। स्पोर्ट अरेना, प्ले झोन, लेक झोन, थीम गार्डन हे मेन पॉइंट आहे तिथले। तर चला स्टार्ट करूया या व्हिडिओला। स्पोर्ट अरेनामध्ये मल्टी लेवल स्पोर्टिंग फीचर्स, ह्यामध्ये फिटनेस स्टेशन, स्केट पार्क, क्लिम्बिंग एरिया, बास्केटबॉल आणि टेनिस। हा मित्रांनो दिसतोय हा मोठा ग्राउंड, तो म्हणजे हा टेनिसचा ग्राउंड आहे ह्या ठिकाणी। आणि आतमध्ये जायला नो अलाउड आहे ह्या ठिकाणी, कारण की ह्या ठिकाणी काम चालू आहे स्पोर्ट अरेनाचा पूर्ण। तर मित्रांनो, हा आहे स्केट पार्क, इथून स्केटिंग सर्व केली जाते, इथं शिकवली पण जाते स्केटिंग। हे बघू शकता मोठा एकदम स्केट पार्क आहे, हे बघू शकता सुंदर असा स्केट पार्क। स्पोर्ट अरेनामध्ये काही ठिकाणी काम चालू असल्या कारणाने ते काही ठिकाणी बंद आहेत, जे पॉईंट आहेत ते स्केट पार्क, टेनिस आणि बास्केटबॉल हे चालू असल्यामुळे हे बघू शकता हा मोठा बास्केटबॉलचा ग्राउंड। हा बघू शकता मित्रांनो क्लिम्बिंग एरिया, हे मस्त ऑल आहे मागं क्लिम्बिंगची। पण इथून आलो ना, हा स्पोर्ट अरेना, थीम गार्डन, प्ले झोन, लेक झोन। थीम्स गार्डनमध्ये आपल्याला म्युझिक ऑफ कल्चर्स, ह्यामध्ये आपल्याला मुघल गार्डन, फ्लोरा ट्रीज, मोरकन गार्डन, चायनीज गार्डन, मल्टीपर्पज लॉन आणि जपानीज गार्डन। आता आलो आहे मी थीम गार्डनच्या इथं। हा बघू शकता हा एक थीम गार्डन आहे मित्रांनो। हा आता तुम्ही समोर पाहताय जो गार्डन आहे तो आहे मुघल गार्डन। मित्रांनो, सुंदर अशी सजावट आणि मस्त अशी कलाकृती, आणि मित्रांनो हा मध्येच आहे हा फाउंटन, त्याच्या बाजूला हे छोटे छोटे असे डेकोरेटवाले झाडे। मित्रांनो, जी ती मध्ये ऑल पाहताय तुम्ही, त्यामध्ये पण असे पाण्याचा एक हे आहे, ते पण भारी नजारा आहे मित्रांनो। खूप सुंदर असा हा मुघल गार्डन आहे। तर मित्रांनो, ह्या साऊंडमधून आवाज येतो आणि गार्डनचा मस्त एकदम सुंदर वातावरण करतो।
हा आहे मित्रांनो ह्या गार्डनच्या आसपासचा परिसर, थीम्स गार्डनच्या आसपासचा परिसर. सेकंड गार्डन आहे हा मोरकन गार्डन. ह्यामध्ये मित्रांनो स्टार्टिंगला असे वॉल पाहायला भेटतात ब्ल्यू कलरच्या, त्यामध्ये पण अशी सुंदर अशी छोटी छोटी झाडे. हा गार्डन मित्रांनो 4 भिंतींच्या मध्येच आहे. सुंदर असा हा मोरकन गार्डन. खड्यांना व दगडांना स्पर्श करू नका. भारीतल्या दगड आहेत ह्या नदीतल्या, एकदम भारी व्ह्यू. तो बघा एक मित्रांनो तिथे एक साऊंड आहे, त्यातून ह्या गार्डनमध्ये पण एक आपल्याला फाउंटन पाहायला भेटतो मित्रांनो, मध्येच आहे. आणि सबस्क्राईब करा. त्यांनी लावलेल्या म्युझिकचा थोडा आवाज ऐकूया. दोन गार्डन पाहिले आपण, आता अजून 2 बाकी आहेत, ते पण पाहून घेऊया. मित्रांनो हा मस्त एकदम पाटाचा पाणीसारखा पाता गार्डन, हा मोगल गार्डन आहे या ठिकाणी. हा मित्रांनो पाताय गार्डन, हा आहे जपानी गार्डन, सेम जपानसारखा आहे. तिथल्या घरांसारखा हा जो डेकोरेट केलेला आहे तो घर असं वाटतं आहे जपानचा. आणि मित्रांनो ही अशी सुंदर अशी सजावट. ही खाली आहे रेती आणि त्यामध्ये हे झाडे आहेत. हे बघू शकता, ह्याच्यातून आवाज येतो स्पीकरमधून. आणि हा जपान गार्डन. इथून हा आहे मोगल गार्डन, तिकडं आहे तो. मित्रांनो आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे चायनीज गार्डन. मित्रांनो चायनाचा आता गार्डन आपण पाहून घेऊया. चला मग आतमध्ये आता पाहूया चायनीज गार्डन. मित्रांनो हे चायनीज गार्डन, सुंदर असं हे चायनीज गार्डन. मित्रांनो एकदा तुम्ही व्हिजिट करा. या ठिकाणी ठाणे सिटीमध्ये आहे. हे बघा, हे 4 भिंतींच्या मध्ये हे सुंदर असे हे सर्व गार्डन आहेत. आणि हे तलावाचा जरा फाउंटेन सारखं हे डेकोरेट केलेलं आहे त्यांनी. रात्रीच्या वेळी खूप सुंदर असा व्ह्यू येतो या गार्डनचा. मित्रांनो तुम्हाला जर जमल्यास रात्री तुम्ही व्हिजिट करू शकता संध्याकाळचा. आवडला का तुम्हाला मित्रांनो हा चायनीज गार्डन? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही. मित्रांनो हे जे पाहताय तुम्ही हे चायनामधील काहीतरी एकदम स्पेशल असं असेल. मित्रांनो हा बघू शकता इथं फ्रेंड गार्डन आहे. ह्या गार्डनमध्ये आपल्याला पाण्यासारखं असं काही नाही, जास्त झाडे आहेत आणि अशी सजावट केलेली अशी झाडे आणि फुलं हेच आपल्याला ह्या गार्डनमध्ये पाहायला भेटतील. आणि ह्या अशा शिड्या. आणि मित्रांनो असं हे 4 गार्डन असे आहेत की सुंदर आहेत खूप. ह्या सेंटर पार्कमध्ये ह्या थीम्स गार्डन इज खूप सुंदर आहेत. हा पॉईंट बेस्ट आहे या ठिकाणी. हा मित्रांनो फ्रेंड गार्डन आहे एवढा. तिकडून हा चायनीज गार्डन इथं आहे, त्या साईडला जपानी गार्डन आहे आणि त्या साईडला मोगल गार्डन आहे. हे फक्त आपल्याला फ्रेंड गार्डनमध्ये पाहायला भेटणार. माझा फोटो काढते. ह्या ठिकाणी मस्त एकदम या गार्डनचा 1 नंबर आहे स्पॉट फ्लोरा ट्रीज.
फ्लोरा ट्रीज. मित्रांनो खूप असा चांगला नजारा आहे ह्या ठिकाणी आणि मित्रांनो तुम्ही पण व्हिजिट करा. मित्रांनो तुम्ही हा असा पाहताय रात्री तर खूप सुंदर असा व्ह्यू येतो इथून आणि फोटो तर मित्रांनो खूप असं बाप एकदा व्हिजिट करून पहा. प्ले झोनमध्ये आपल्याला फिटनेस स्टेशन, व्हिक्टोरी हिल्स, ग्रीन होल्स, टॉटलोट, ॲडव्हेंचर ईपेल, मेज, फ्लॅशपॅड आणि ट्री हाऊस. मी ह्या शिड्या चढत कुठं चाललो आहे माहिती आहे का तुम्हाला? ट्री हाऊसमध्ये. मित्रांनो हा असा सुंदर असा हा ट्री हाऊसचा हा नजारा. हे बघा दोन्ही झाडांच्या मध्ये, ते पण हे 2 झाडं वडाचे आहेत आणि हा पूल टाईप हा असा एरिया आहे या झाडांच्या मध्ये. आणि हे स्पेशल म्हणजे ह्या लहान मुलांसाठी आहे, तर छोट्या पोरांना पण तुम्ही घेऊन या, त्यांना पण असा फिरवा. आणि हा त्यांच्यासाठी हा ट्री हाऊस बनवलेला आहे. मित्रांनो वापस एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास. मगाशी त्या ठिकाणी आलेलो. हा इकडच्या साईडला प्ले झोन आहे मित्रांनो. हा बघू शकता इकडं हा प्ले झोन. इथं आहे चेस प्लाझा. टॉयलेटची चांगली व्यवस्था आहे इथं, एकदम सुंदर असे. आणि मित्रांनो आहे प्ले झोन. लहान मुलांसाठी आहे हा. हे बघा प्ले झोनमध्ये. मला वाटतं मित्रांनो प्ले झोन हा लहान मुलांसाठीच आहे. इथं हे आहे टॉटलॉटचे गेम. मगाशी तुम्हाला जे फीचर्स सांगितले ते त्यामधले हे फीचर्स आहेत ह्या प्ले झोनचे. हा आहे मित्रांनो व्हिक्टोरी हिल्स. इथे पण सुंदर असा हा देखावा आहे आणि छोट्या पोरांसाठी हे स्पेशल आहे. मित्रांनो इथे सिक्युरिटी गार्ड असतात, ते आपल्याला जर कोणत्या वस्तूला आपण हे करत असलं तर ते सांगायला असतात. सर्व ठिकाणी थीम्स गार्डन सर्व पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी असतात. मित्रांनो हे आपल्याला पाहायसाठी बनवले असतं, तर पण आपण त्याचा वापर नीट करावा. मित्रांनो हे बघा हे पण आहे फाउंटन आहे या ठिकाणी मित्रांनो. आणि हे रात्रीचं जास्त एकदम सुंदर असा व्ह्यू येतो मित्रांनो. तुम्ही रात्री व्हिजिट करा. पण मित्रांनो तुम्ही हे पाहताय हे आहे ग्रीन ग्रोव्ह. हे आहे पाण्याची इथं व्यवस्था. ह्या पुलाच्या इथून गेलो की आपल्याला त्या साईडला आता लेक झोन पाहायला भेटेल. मित्रांनो तुम्हाला ह्याचा टायमिंग सांगतो. सकाळी 6 ते 11 आणि नंतरला 1 ते 9 वाजेपर्यंत असं वाटतं टायमिंग आहे ह्याचा. लेक झोनमधील फीचर्स आईसलँड, एस्पॅन्चर्स, एक्सब्रेस, फाउंटेन आणि लेक अँड ब्रिज. हे लेक झोन. सुंदर असा व्ह्यू आहे या ठिकाणी लेक झोनचा मित्रांनो. आणि इथून आपण वरती जाऊ शकतो फोटो सर्व व्हिडिओ काढायला. आणि हा सुंदर असा लेक, तिथून पाणी वाहत आहे. आणि हे बघा इथं पण मस्त एकदम खूप नजारा चांगला आहे. इथून आपण आता वरती जाऊन पाहूया लेकचा एकदम सुंदर असा व्ह्यू. हा बघू शकता मित्रांनो हा लेक. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे एक्स बीच आणि त्यासमोर हा फाउंटेन एरिया.
हा आहे लेक. ते बघा तिथं त्या ठिकाणी शावर असं पाणी उडतंय मित्रांनो. आणि ह्या साईडला इकडून इथे बसायला आहे, असं खूप ठिकाणी असं बसायला आहे. आणि ही आसपासचे बिल्डिंग्स या ठिकाणी बनते, इकडं बनते. ड्रोन शूट बाप येईल इथून. मित्रांनो व्हिडिओमध्ये नवीन असाल तर अगोदरच सबस्क्राईब करून घ्या, तर तुम्हाला मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. मित्रांनो 3 कंट्रीना इन्स्पायर होऊन मित्रांनो हा पार्क बनवलेला आहे, सेंटर पार्क ठाणेमध्ये. त्या कंट्रींची नावं आहेत न्यूयॉर्क, अजून दुबई आणि सिंगापूर. हे 3 कंट्री आहेत. त्या ठिकाणी त्यांचं सेंटर पार्क खूप सुंदर आहे मित्रांनो. हा पण ठाणे सिटीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. हा आता आपण पाहिला आहे एक्स ब्रिज, तिकडून फाउंटेन आणि त्या साईडला लेक. आणि इकडे आपण मगाशी बघितले थीम गार्डन. हा इकडे लेक झोन, त्या ठिकाणी तिकडे प्ले झोन. मित्रांनो तो तुम्ही पाहताय ना, तो आहे फाउंटेन एरिया तिकडे त्या साईडला. आणि हा आहे एम्फी थिएटर. हा आपल्याला संध्याकाळचा मस्त व्ह्यू येतो या ठिकाणी. आणि एम्फी थिएटर पाहण्यासाठी सुंदर असे बसायला आपल्याला ठेवलेलं आहे या ठिकाणी. मित्रांनो 11 वाजलेत आणि आता पार्क बनवण्याची आता अनाऊन्स होते. आवडला का तुम्हाला मित्रांनो हा सेंटर पार्क? मित्रांनो आवडलंच असेल, खूप सुंदर असे या ठिकाणी पॉईंट आहेत. मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला सुद्धा हा सेंटर पार्क आवडला असेल तर तुम्ही विजिट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिलं खूप जण हे व्हिडिओ पाहतात माझे, जास्त व्ह्यू येतात, पण मित्रांनो सबस्क्राईब कमी येतात. मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब.